चुकलात ना तुम्ही, मग तुम्हाला बोलणार म्हणजे बोलणार. जनाबाई म्हणते ना, अरे अरे बिट्या मुळ मायेच्या कारट तुझी रांड रडकी झाली, जन्म सावित्री तुडाली. जनाबाई माफी. पण रावण असामान्य होता, पण एवढा असामान्य असून सुद्धा सामान्य रामासमोर हारला. रामाकडे आचरण होतं. कुंभकर्ण त्याच लेवलचा, पण कुंभकर्ण त्याची निष्ठा भावाबद्दल तितकीच होती. कुंभकर्णाला माहित होतं, इंद्रजिताला माहित होतं, बाप माझा चुकतोय, पण बाप चुकत असला तरी बाप सोडायचा नाही, ही पितृनिष्ठा आहे. माहित होत. सुलोचना पतिनिष्ठा, ही निष्ठा बघा, रामायणातल्या निष्ठा इथे निष्ठा. भरत बंधुनिष्ठा, हे निष्ठा आहेत रामायणामधल्या. निष्ठा बंधू चालले ना, निष्ठा आहे. काय निष्ठा असेल? भावाकरता साम्राज्य सोडून गेले. झोप येते, त्यांना आनंद दिला त्याचा. तुम्ही कर आनंद घे. भावाने 14 वर्षाकरता सोडून दिले, पण भावाच्या माघारी गादीवरती बसला नाही. बरं दादा, तू गेल्यानंतर हे अयोध्या म्हणजे मला स्मशान आहे. ही बंधुनिष्ठा. युद्ध करण्याकरता आला कुंभकर्ण, आणि असं भयंकर त्याने तांडव हे केलं, उभं केलं. प्रत्येकाला वाटायला लागला आता कुंभकर्ण निकराचं युद्ध करतोय, युद्ध हरवणार आता. आणि त्या वानराच्या सेनेमध्ये एक वानर होतं, त्याचं नाव होतं गंधमादन. त्याला आयुष आला. ते म्हटलं आमच्या मालकाला हलत होता, होतं छोटच, पण निष्ठा मोठी होती. हातामध्ये गदा घेऊन कुंभकर्णावर धावलं. कुंभकर्णावर संपूर्ण बळ एकवटून धावलं, पण कुंभकर्ण होता तो. किती प्रयत्न करतो आटोपणार थोडाच. गंधमादन पकडलं, असं वानर कुंभकर्णाने असं हातामध्ये धरलं, आणि गंधमादन असं दाबायला लागला, मला दाबायला लागला. गंधमादनाला दाबायला लागला. गंधमादनाने असे डोळे मोठे केले, चिडचिड चिडचिड रक्त उडतंय गंधमादनाचं, अंग थरथर 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 करतंय, जीभ बाहेर पडली आहे. कुंभकर्ण सगळं पाहतोय. पुढच्या क्षणी आता मरणार गंधमादन. आरक्त डोळे त्याने केले. हा असा प्रसंग त्याच्या समोर आहे. कुंभकर्ण म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू आहे. कुंभकर्णाने पाहिलं. कुंभकर्ण त्या प्रसंगामध्ये त्याला म्हणतोय, हे बघ गंधमादना, वानरा, मशका, नाथांची भाषा आहे, मशका, मरकटा, तुझी लायकी नाही माझ्यासोबत युद्ध करण्याची. तू आलास आता स्वामीची सेवा म्हणून. कारण तू गोबारा म्हटले, स्वामी का आज शूर म्हणू तया आला शुद्ध करण्याकरता. मरण तुझ्या समोर उभं आहे. आता माझ्या हातून तर तू काय सुटणार? मृत्यूच्या दाढेत तू आलास, पण इथून सुद्धा तुला जीवनदान देईल. इथून सुद्धा जगशील, 4 दिवस बघशील. एक पर्याय फक्त एकदा म्हणायचं. फक्त काय म्हणायचं? फक्त एकदा म्हणायचं, रामाचा नाही, मी रावणाचा. काय म्हणायचं? फक्त एकदा म्हणायचं, मी रावणाचा जीवनदान देऊन टाकील. मृत्यू समोर असताना सुद्धा गंधमादन ओठ बडबड करायला लागला आणि म्हणायला लागला, कुंभकर्णा, मी रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा मी रामाचा म्हणून मरायला आज तयार आहे. याला म्हणतात निष्ठा. मी रामाचा म्हणून मरायला आज तयार. निष्ठावंत भाव हे भक्ताचं लक्षण. राज 100 वर्ष शिवा काशीद म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरायला कधी तयार आहे. याला म्हणतात निष्ठा. ही निष्ठा. राज, माझ्या पोराचं लग्न नंतर लागलं तरी काही हरकत नाही, पण आधी लगीन कोणाल्याचं आणि मग माझ्या रायबाचं. कोंडाणा घेण्याकरता गेलेले तानाजी परत माघारी आले नाहीत. याला म्हणतात निष्ठा. उरी पेटला उरी पेटला तानाजी कुण फरमान शिवाच. आधी लगीन गावीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. असे झालेच नाही कोणी, असे होणार नाही कोणी, जगिया कोणी. स्वराज्य दिसते.
शिवबाचे ते वीर मावळे एक एका होणे चढ, शिर तुटलं तरी लढत राहिलं मुरादबाजीचं धड. असे झालेच नाही कोणी, असे होणार नाही कोणी, जगिया कोणी. शिवरामध्ये शिवराची गाथा वाचे रे बाबळा, कांदान भाकर खाऊन लढला शिवबाचा मावळा, कांदान भाकर खाऊन लढला शिवबाचा मावळा. ही माणसं गेली परत मागे फिरले नाही आणि किती लालूच दाखवले तरी फुटले. याला म्हणतात निष्ठा. दुर्दैव आहे आमचं, 500 रुपयामध्ये जे माणसं फुटले त्यांना सांगावं लागतं. 500 रुपये फुटल्यावर लई लागले ना. तुमच्याकडे तर माहित नाही, आमच्याकडे तर लई पैसा चला. हे मागचं विधानसभा झाली, तुमच्याकडे चला हा नगर परिषद चांगला होतो म्हणा. शिकले टाकले एक एक हजार विधानसभेला तेव्हा नव्हतं का? आमच्याकडे जुऱ्याचं 5-5 हजार दिलं आम्हाला. त्याने तेवढं दिलं म्हणतात आता बोलायला कोण नाही आम्हाला. रस्ता नाही, रस्त्यानं पाणी वाहतंय. ते म्हणतात तेव्हा 5,000 घेतले, आता गप्प बस. काल परवा मी त्या फेसबुकला एक व्हिडिओ बघितला. ते नगर परिषदला ज्यानं पैसे वाटले आणि ते पडलं, ते घरोघर जाऊन पैसे मागायला लागले लोक. एकानं तर सोनं वाटलं, सोनं. एकानं व्हिडिओ व्हायरल केला, हे बघा म्हणे आम्हाला अगोदर पैसे दिले, आता पडल्यावर परत पैसे मागायला. बाबा अगोदर लाच काढून वाटलेच कशा करतात, हे घेणारे नाही घेतले कशा करतात. निष्ठा नाही, कुठंच निष्ठा नाही, कोणातच निष्ठा नाही. मग त्यांचं काय मला वाटत ना, माणसात निष्ठा नाही ना, पक्षात निष्ठा नाही, कशात. सध्या महाराष्ट्राचं म्हणजे फार खिचडी होऊन गेली. कोणता कोणत्या पार्टीत चालाय, कुठून कोणत्या पार्टीत पुढे मारला गॅरंटीच नाही. याच्यामध्ये फक्त गोंधळ फक्त कार्यकर्त्याचा चालाय. कार्यकर्ता संध्याकाळी एका पक्षाचा म्हणून झोपतोय, सकाळी उठला की नेता दुसऱ्या पक्षात आहे. त्याचा त्याला विठ्ठला कोणता झेंडा, अशी अवस्था जरी कार्यकर्ता अवस्था बेकार. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, रात्री झोपल्यानंतर सकाळी उठल्याबरोबर अगोदर टीव्हीला चेक करत चला तुमचा नेता त्या पक्षात आहे. या कार्यकर्त्यामध्ये कार्यकर्त्यांची एवढी अवस्था बिकट आहे महाराज. मला तर असं वाटतं त्या कार्यकर्त्यामध्ये आणि कडीपत्त्यामध्ये काही फरक नाही. कडीपत्त्याचा कार्यकर्ते काय फरक, कसं काय. त्या आमच्या महिलांमुळे भाजी करतात. भाजी फोडणी तेल टाकलं आणि त्या फोडणीमध्ये अगोदर जिरे टाकल्यानंतर कोणाला टाकलं दुसरं कडीपत्त्यामध्ये. तसं इलेक्शनच्या अगोदर फोडणीमध्ये कार्यकर्ता पुढे राहतो. सगळीकडे सतरंजा उचलायला, झेंडे घेऊन बांधायला, प्रचार करण्याकरता. आणि एकदा भाजी शिजून तयार झाली, भाजी वाढली, सगळ्यात अगोदर भाजीतून कोणाला काढलं जातं, तसा कार्यकर्ता उचलून बाजूला करतात भाजी शिजली. निष्ठा असणं महत्वाचं आहे. जे निष्ठावान होते ते इतिहासात कोणती निष्ठा असेल, देशनिष्ठा असेल, धर्मनिष्ठा असेल. छत्रपती संभाजी महाराज डोळे काढले, जीभ तोडली, संपूर्ण अंग जखमा केले, नख काढले, नख इंच अंगावरती जखमा, पण धर्म बदलला. निष्ठा. तो सिनेमा मी बघितला, नक्की आपल्या हिंदूच्या मुलाने तो सिनेमा बघितला पाहिजे, काळाची गरज आहे. छावा. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, लेकिन जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सबके भारी. माणसं निष्ठावान, हिमालयासारखी निष्ठा. कुठे निष्ठा आहे. यमाने सत्यवानाला नेलं तर सावित्री यमलोकापर्यंत गेली, ही पतिनिष्ठा आहे. आणि सध्याच्या काळातली सावित्री सत्यवान कोरोना पॉझिटिव्ह निघाला की 14 दिवस सत्यवानाला बघितलं नाही सावित्री. कुठे निष्ठा. एक बायको नवऱ्याला म्हटली, का हो किती प्रेम करता माझ्यावरती. हा म्हटला, वेडे हे काय सांगायची गोष्ट आहे का, तरी पण किती करता. हा म्हटला, जेवढं समुद्रात पाणी आहे तेवढं तुझ्यावरती आपलं प्रेम आहे. लोक माणसं लई हुशार आहेत बोलायला, त्यांना सांगावं लागत नाही. बाई खुश झाली.
एवढं प्रेम करता, एवढं प्रेम करतो. समजा उद्या जर मी मेले तर मग हा म्हटलं तू मेल्यानंतर पागल होईल, पागल. तिला आनंद वाटला, मला एवढं प्रेम करते. तिने परत म्हटली का मी जर मेले तर तुम्ही दुसरं तर लग्न करणार नाही ना? हा म्हटला वेड्याचा काय भरोसा आहे, दुसरं करल नाही तर तिसरं करल. काय आहे का निष्ठा? काय कसल्या प्रकारची निष्ठा? आणि म्हणून या काळामध्ये किती जरी काय झालं तरी जगामध्ये कुठंच निष्ठा नाही, पण एके ठिकाणी तुम्हाला निष्ठा सापडेल, ते म्हणजे संत. जिथं निष्ठा तुम्हाला दिसेल, म्हणून चालायचं ते बघता येईल. जरी हे आकाशावर